हॅलो गाईज. तर हा वाला मेकअप लुक जो आहे तो मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर करून झाला आहे. आणि मेकअप रिमूव्ह करण्याच्या आधी मनात आलं की बायकांना खूप सारे क्वेश्चन्स असतात मला घेऊन, आणि आज मी मेकअप ट्युटोरियल शेअर केलाच आहे. आणि आता मी तुमच्यासोबत न्यूड लिपस्टिक शेड ज्या माझ्या पर्सनल फेवरेट आहे आणि मी कोणत्या यूज करते त्यावाल्या मी तुम्हाला दाखवायला जाते. कारण की मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन आहे हा की तू नेहमी डार्क लिपस्टिक्स नाही लावत, न्यूड लिपस्टिक्स लावते, आणि आम्हाला नेहमी क्युरियोसिटी असते की तू नक्की कोणकोणते ब्रँड्स वापरते लिपस्टिक्समध्ये. आणि खूप छान लिपस्टिक्स असतात, कॉम्प्लिमेंट्सही खूप सारे येतात. तर माझं सांगणं नाही होत, तर आज खास मी व्हिडिओज घेऊन आली आहे आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिपस्टिक्स पण दाखवेन की माझ्याकडे कोणकोणत्या लिपस्टिक्स आहेत. आणि खूप साऱ्या लिपस्टिक्स आहे गाईज, बघताय हे सगळे न्यूड शेड्स आहे. इतक्या साऱ्या लिपस्टिक्स आहेत माझ्याकडे, आणि ट्रस्ट मी ह्या पण मला कमीच पडतात. म्हणजे मी जर पुन्हा कुठे वेगळा न्यूड शेड जर का बघितला, पुन्हा कुठे मार्केटमध्ये गेले आणि मला जर लिपस्टिक दिसलं तर मी ते बाय करतेच करते. म्हणूनच तर इतक्या सगळ्या साचल्यात. तर एक एक करून मी तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ना की मी जेव्हा केव्हा पण लिपस्टिक सप्लाय म्हणजे कुठलाही मेकअप लुक मी क्रिएट केलेला असतो किंवा तुम्हाला मी कुठल्याही व्हिडिओमध्ये दिसले तर माझी लिपस्टिक जी आहे ती नेहमी न्यूडच असते. डार्क शेड्स मी कधीच वेअर नाही करत. विराट काय चाललंय ते ठेवून, ते झोपून घे चल. हां, तर मला प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला पहिल्यापासून रेड शेड किंवा ब्राऊन खूप कधीतरी लावायला आवडतो, आणि 99% मला न्यूड शेड्सच अप्लाय करायला आवडतात. जसं की आता तुम्ही बघता मी ग्लॉसी लिप्स केलेत जे शाईन करत आहेत. आणि कुठे घुसते राणी. पहिले तर खूप टायमापासून मी हा लिपस्टिक्स वापरते आहेत, आणि आतापर्यंत नायकाचे मी हे 2 वाले शेड्स आतापर्यंत मी इतक्यांदा मागवले असतील. आणि कमी प्राईसमध्ये तुम्हाला खरंच खूप ब्युटिफुल शेड्स भेटतात आणि लॉंग लास्टिंग आहेत. आणि ह्याचे कलरही मी तुम्हाला दाखवते. हे पण संपत आले, हे बघा. आणि अप्लाय केल्यानंतरही इतके छान वाटतात हे शेड्स. मी तुम्हाला इथे स्वॅच करून दाखवते, बघताय. दोन्हीही माझे खूप आवडीचे आहेत. तर हे 2 लिपस्टिक्स मी वापरते. कसं आहे रे, कसं करू रे मी तुझं, काय करू मला सांग ना. ठेवत होतो. ह्या 2 लिपस्टिक्स मी खूप आधीपासून वापरते आणि आता पुन्हा मला त्या मागवाव्या लागणार आहे, कारण मला त्याच्याशिवाय होतच नाही. मला पाहिजेच असतात. भले मी दुसऱ्या पण वापरते, पण ते वाले शेड्स पण मला पटकन रेडी व्हायचं असेल तर हाती काय नाही लागलं की ऑप्शन असल्यावर आपल्याला इझी जातं वापरायला. दुसरं तर माझ्याकडे आहे मॅकचं लिप लायनर, जे की न्यूड शेडमध्येच आहे. आणि कधी कधी मी लिप लायनर पण पूर्ण लिपस्टिक म्हणून वापरत असते. आणि हा वाला शेड पण खूप ब्युटिफुल शेड बघू शकता तुम्ही. तर हा वाला शेड पण मला खूप आवडतो. मॅकचा आहे, थोडा कॉस्टली जातो पण खूप टायमापर्यंत आपण वापरू शकतो. देन माझ्याकडे आहे हुडा ब्युटीची ही न्यूड लिपस्टिक, आणि ही ओरिजिनल हुडा ब्युटीची लिपस्टिक. ही जवळपास 2000 समथिंगला काहीतरी मला भेटली. आणि सगळे शेड्स जे आहेत ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही तिथे जाऊन जर का तुम्हाला ह्यातलं कुठलं लिपस्टिक आवडलं तर बाय करू शकता. हे मॅकचं लिपस्टिक आहे, हे माझं पर्सनल फेवरेट लिपस्टिक आहे. आणि सगळ्यात जास्ती जर का मी काय वापरत असेल तर हे मॅकवाला लिपस्टिक मला खूप आवडतं. जर का मला लिक्विड लिपस्टिक अप्लाय करायचं असेल आणि न्यूड शेड हवा असेल तर मग मी हे वालं प्रेफर करेन. कारण की हे मला पर्सनली खूप आवडतं आणि जास्तीत जास्त मी ही लिपस्टिक वापरते. आणि मी कुठेही जाते ना माझ्यासोबत हे वाला लिपस्टिक असतं. आणि सोबतच अजून एक असतं जे मी ॲज अ लिप लायनर म्हणून पण वापरते. हे वालं क्रेयॉन आहे, फॉरएव्हर 52चे क्रेयॉन्स आहेत. आणि तुम्हाला मी कसं सांगू गाईज, वेल्वेटी टेक्स्चर आपण कशाला बोलू ना तर ते हे आहे. म्हणजे याचं टेक्स्चर इतकं जास्त एक्स्ट्रीम पिगमेंटेड आणि झोपणारे झोप 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 वेल्वेटी आहे, एक्स्ट्रीम पिगमेंटेड आणि डार्क आपण बोलतो आणि वेल्वेटी, बस हे कॉम्बिनेशन आहे. आणि माझ्याकडे खूप सारे लिपस्टिक्स आहेत यात, आणि अजून याच्यामध्ये इतके सारे कलर्स येतात. आणि माझ्याकडे जवळपास 8-9 शेड्स आहेत, पण न्यूडमध्ये इतके आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बघताय हे सगळे शेड आहेत. हा ब्राऊन आहे, न्यूड आहे, पीच आहे,
आणि अजून थोडासा एक न्यूड आहे आणि ॲज इट इज जसं कवर आहे तसेच मध्ये तुम्हाला शेड्स भेटतील ह्याच्यात. तर ह्या पण लिपस्टिक्स खूप सुंदर आहेत. त्याच्यानंतर मी टिंट पण वापरते, म्हणजे हे ब्लशर आहे, टिंट आहे. तुम्ही ॲज अ लायनर म्हणून थोडंसं टचअप देऊ शकताय, सॉरी आयशॅडो म्हणून टचअप देऊ शकताय, इवन लिपस्टिक म्हणून तुम्ही लावू शकता. ह्याच्यामध्ये माझ्याकडे 2 शेड्स आहेत. एक पिंक आहे, तो आता माझ्याकडे सध्या नाही आहे, आणि हा पीच आहे. पिंक आणि पीच दोन्ही मी घेतलेले होते आणि ट्रस्ट मी खूप सुंदर शेड्स आहेत हे. अगेन माझ्याकडे ट्यूबमध्ये फॉरेवर 52चंच आहे, ट्यूबमध्ये आहे. हा पण पिंक नाही म्हणता येणार, न्यूड शेड जसा मी आता अप्लाय केला आहे ना त्याचमध्ये हा जातो. पण खूप टायमापर्यंत हे तुम्ही वापरू शकताय. आणि मे बी हा के ब्युटीचं हे टिंट आहे, ब्लशर, जे क्रीमी बेसमध्ये येतं. पुन्हा माझ्याकडे आहे मेबेलिनचं हे लिपस्टिक. तुम्हाला जर का असे शायनी लिप्स हवे असतील तर तुम्ही हे वाला लिपस्टिक अप्लाय करू शकता. न्यूड आणि शायनी जर का शेड लिप ग्लॉस तुम्हाला अप्लाय नसेल करायचं आणि तुम्हाला न्यूड शायनी लिप्स हवे असतील तर हे लिपस्टिक तुमच्याकरताच आहे. आणि खूप कमी प्राईसमध्ये खूप सुंदर लिपस्टिक भेटतं. मी तुम्हाला दाखवते, हे बघा, मस्त लिपस्टिक आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे मी फर्स्ट टाईम लास्ट इयर झुडिओमध्ये लिपस्टिक्स ट्राय केल्या होत्या, फर्स्ट टाईम. ह्याच्या आधी मी कधी झुडिओमध्ये लिपस्टिक्स ट्राय नव्हत्या केल्या. पण ट्रस्ट मी जे तिथे अप्लाय, म्हणजे आपण तिथे स्वॅचेस करू शकतो, लावू शकतो, आणि मी तिथे डेमो पण घेऊन बघितलेले आणि मला आवडलेलं. पण मला मी म्हणजे असंच लहर होती मला शॉपिंग करण्याची, म्हणून मी 4 शेड आणि 2 लिप ग्लॉस घेतले होते. पण मी घरी येऊन पण मी जेव्हा लावायला लागले ना, ते मला एक म्हणता ना, एक होतं ना की आपल्याला सवय लागून जाते. एक लिपस्टिक हाती लागलं की आपण तेच लावत राहतो. तर काही टायमापूर्वी माझ्यासोबत असंच झालं होतं. मी रोज हेच शेड्स अप्लाय करायचे आणि अजूनही करते. प्रत्येक शेड त्याच्यात इतका सुंदर आहे. आणि झुडिओचे लिपस्टिक जर का तुम्ही ट्राय केले नसतील ना, नक्की ट्राय करा, खूप सुंदर लिपस्टिक्स आहेत. तर तिथे जाऊन तुम्हाला वेगवेगळे शेड्स, खूप सारे शेड्स बघायला भेटतात. तर हे सगळे जे आहे हे न्यूड आहेत, बघताय तुम्ही, आणि इन्स्टंट ड्राय होतात, लॉंग लास्टिंग आहेत, आणि अप्लाय केल्यानंतर ओठांवर खूप छान बसतात. म्हणजे बिलकुल आपण बोलतो ना की रखरखीत होठ होतात वगैरे वगैरे, असं काही नाही आहे. आणि त्याचं टेक्स्चर पण आहे अप्लाय केल्यानंतर, ते खूप सुंदर वाटतं. तर हे 4 शेड आहेत, हे बघा. हा वाला एक आहे, हा आणि हा, 4ही माझे फेवरेट. आणि जवळपास जितके आपण लिपस्टिक्स मी आता तुम्हाला दाखवल्या आहे, सगळ्यांचे शेड्स जवळपास सारखेच आहेत. म्हणजे काय बोलतो आपण, रावळे गावळे नाही, काय बोलतो आपण, नाही क्या बोला तूने? सारखे वारखेच आहेत, बघताय तुम्ही. आणि हा वाला पिंकमध्ये जातोय. माझ्याकडे मामाअर्थचं लिपस्टिक आहे, हे वाला न्यूड. त्याचंही मी तुम्हाला दाखवते कसा कलर आहे. हा थोडा डार्क ब्राऊनमध्ये जातो. पण ह्या पण लिपस्टिक्स छान, म्हणजे स्मेलही खूप छान आहे त्यांचा, फ्रेग्रन्स, आणि लावल्यानंतर मस्त स्टे करतात, लॉंग लास्टिंग आहेत. आणि हे मला काही 1-1.5 महिन्यापासून आवडतं. के ब्युटी आहे, के ब्युटी ना, हां. मी जस्ट शॉपमध्ये गेले होते, मला काजळ घ्यायचं होतं, आणि मग मी हे लिपस्टिक बघितलं आणि मी जस्ट ट्राय केलं होतं आणि मला जाम आवडलं. तर 1-1.5 महिन्यापासून मला हे लिपस्टिक खूप आवडतं आहे. हे पण वेलवेटी टेक्स्चर आहे, म्हणजे तुम्ही अप्लाय करा एका स्ट्रोकमध्ये इतकं सारं लागून जातं. आणि छोटंसं आहे, त्याची पॅकेजिंग बघा किती क्यूट आहे. तर हे पण मला आता 1-1.5 महिन्यापासून खूप आवडतं आहे. त्याच्यानंतर अगेन माझ्याकडे मॅकचं लिक्विड आहे, थोडं डार्क आहे, डार्कमध्ये जातं. ज्यांना ब्राऊन शेड आवडत असेल तर त्यांनी हे नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मॅकमध्ये ना बुलेट लिपस्टिक्स ज्या आहेत ना, त्यांचं कसं की त्या खूप कॉस्टली आहेत, म्हणजे 2-2.5 हजारापर्यंत लिपस्टिक्स आहेत, पण त्यांना लॉंग टाईमपर्यंत स्टे नाही करत. म्हणजे क्रीमी बेस आहे
आणि ज्यांना मॅटी लिपस्टिक आणि लॉंग स्टे करणाऱ्या लिपस्टिकची सवय असेल ना, तर त्यांच्याकरता तर लिपस्टिक्स नाही आहेत बुलेटवाल्या. माझ्याकडे खूप साऱ्या, बट मी ऑनेस्टली मी नाही यूज करत जास्ती. एकच लिपस्टिक आहे, ते मी वेड्यासारखं लावते आणि सोबत कॅरी करते. जे की मी पहिले तुम्हाला हे बोलले, आणि दुसरं माझ्याकडे हे असतं. ह्याच्या व्यतिरिक्त मी जेवढ्या पण ह्यावाल्या लिपस्टिक्स घेतल्यात ना, मला नाही आवडलेल्या ऑनेस्टली. जर का तुम्हाला मॅकमध्ये काही वापरायचं असेल तर तुम्ही हे वापरू शकता. यातल्या छान लिपस्टिक्स आहेत आणि हा माझा पर्सनल फेवरेट शेड आहे, जे की मी तुम्हाला एकदा दाखवते. खूप आवडतो मला हा शेड, खूप खूप जास्ती आवडतो. कोणता शेड आहे? हा मला खूप आवडतो. मला पण तर खूप जपून वापरते मी लिपस्टिक. आणि इतकुशी लिपस्टिक माहिती आहे किती याची आहे? 2000 समथिंग काहीतरीची लिपस्टिक आहे. मॅक आणि हुडा ब्युटीच्या लिपस्टिक्स खूप कॉस्टली असतात. अगेन माझ्याकडे के ब्युटीचं दुसरंवालं टिंट आहे. टिंट, ब्लशर, क्रीमी ब्लशर, काही बोलू शकता तुम्ही. हे 2 आहेत. आणि क्रीमी तुम्हाला मी हे अजून एक दाखवलं. तर अजून एक आहे. तर ह्यांचाही वापर खूप होतो आणि याचा मल्टीपर्पज यूज होतो. म्हणजे मल्टिपल तुम्ही याला वापरू शकता. हां, जसं की आय शॅडो, ब्लशर, लिपस्टिक. लास्ट बट द नॉट लिस्ट हे वालं प्रोडक्ट, जे की गेल्या 5 वर्षांपासनं 4-5 वर्षांपासनं ही लिपस्टिक मी माझ्याकडे ठेवते. एकदा संपली आणि ही एकदा लवकर संपत नाही. म्हणजे तुम्ही 6-7 महिने एक प्रोडक्ट वापरू शकताय, वर्षभर पण तुम्ही वापरू शकताय. आणि ना, माहीत नाही का आम्हाला ही लिपस्टिक का आवडतं. म्हणजे हार्डली 150-200 रुपयाची लिपस्टिक असेल ही, पण तुम्हाला मी सांगते मॅजिक आहे, मॅजिक. माहीत नाही का, मला खूप आवडतं हे लिपस्टिक, खूप. ये क्या है? खूप आवडतं. म्हणजे तुम्ही हे लिपस्टिक जेव्हा अप्लाय करतात ना, तर लिपस्टिक अशा शेडमध्ये लागते बरोबर ओठांवर. आणि त्याच्यानंतर काय होतं, आणि त्याच्यानंतर काय होतं की तुम्ही लिपस्टिक भले तुमची ओठांवरनं निघून गेली तरी पण आहे ना, ते एक आहे ना पिंक लेअर सोडतं ओठांवर आणि आपले ओठ आहे ना असे पिंक वाटतात, नॅचरल पिंक. म्हणजे लिपस्टिक पण जर का निघून गेले तर ओठ तुमचे पिंकच दिसतील. ह्या सगळ्या लिपस्टिक्स माझ्याकडे सध्या तरी आहे आणि अजून आहे, पण आता मला कसं आहे, वरच्यावर एवढा सापडल्या, मग मी त्या पटकन घेतल्या आणि पटकन तुम्हाला दाखवल्या की जेणेकरून तुम्हाला हेल्प होणार. तर ह्या त्या सगळ्या लिपस्टिक्स आहेत काही. तर ह्या ज्या सगळ्या लिपस्टिक्स आहेत यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. जर का तुम्हाला हवी असेल, जर का तुम्हाला बाय करायचे असतील तर तुम्ही तिथे जाऊन बाय करू शकता. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच मी कोणकोणते प्रोडक्ट्स वापरते जर ते पण तुम्हाला पाहिजे असेल व्हिडिओज, तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे वेगवेगळे व्हिडिओज बघायला भेटतील. आणि नोटिफिकेशनचं बटन जे आहे ते पण हिट करा, बेल आयकॉन, जेणेकरून जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तर तुमच्या फोनवर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन येणार. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हां, पिसारा साडीजवर हे नवीन कलेक्शन आलेलं आहे. जर का तुम्हाला ही वाली साडी बाय करायची असेल तर पटकन व्हॉट्सॲप करा. व्हॉट्सॲप नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देते आहे. पटकन जा, व्हॉट्सॲप करा आणि साडीबद्दल स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही साडी तिथनं बाय करू शकता. आणि तुम्हाला कोणतेही डिटेल्स हवे असतील तर ते पण डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सॲपवर भेटून जातील. सो खूप सुंदर अशी साडी आहे आणि साडी म्हणजे रॉयल आपण म्हणतो, रॉयल लुक, एकदम अगदी तसाच लुक दिसतो. हे जेव्हा साडी तुम्ही वेअर कराल कुणीच तुमच्यासारखं नसणार आहे असा लुक येतो आणि असं फील पण येतं. तुम्ही तुमचं करू शकता. झालंय माझं, असा फील येतो. तर ट्रस्ट मी, खूप सुंदर साडी आहे. तुम्ही एकदा मागवाल तर तुम्हाला ती नक्की 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 आवडेल. आणि पिसारा साडीजवरचं कलेक्शन तुम्हाला आत्तापर्यंत जर का तुम्ही बाय केलं असेल तर नक्की तुम्हाला आवडलंच असेल आणि ते तुम्हाला आवडणारच. तर पिसारा साडीज तुम्हाला कधीच डिसअपॉइंटमेंट नाही देऊ शकत. याच्यामध्ये जर का तुम्हाला कलर ऑप्शन्स हवे असतील तर तेही अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये अजून 3-4 शेड्स आहेत, तर तुम्ही तेही मागवू शकता. बट मला हा माझा पर्सनल फेवरेट आहे म्हणून मी हा वाला वेअर केला. आणि सोबतच रेडवाली जी साडी आहे
ह्याचे फोटोज आणि त्याचे फोटोज मी अजून अपलोड नाही केले आहे. पिसारा साडीचं इंस्टाग्रामवरचं पेज जर का तुम्ही अजूनपर्यंत फॉलो नाही केलं आहे तर तुम्ही तिथेही फॉलो करा. तिथे फोटोज लवकरच पडतील, रेडवाल्या लुकचे आणि ह्यावाल्या पण. म्हणजे एक तुम्हाला अंदाज येऊन जाणार की साडी कशी आहे आणि तुमच्याकरता बेस्ट आहे की नाही आहे. आणि व्हॉट्सॲप करायला विसरू नका. व्हॉट्सॲपवर तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जातील, तुम्हाला जे पण हवं असेल, आणि तुम्ही तिथनं डिरेक्टली बायही करू शकताय. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय. हं, काय नाटकं चालली का तुझे? बाबाची चालली कुत्री. बाई कसलं बाई, कसलं बाई, कसं कसं कसलं